नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी चिंचापासून छान तुम्हाला चिंचगुळाचं पन्ह बनवून दाखवणार आहे। आंबट गोड सुमधुर असं हे पन्ह लागतं प्यायला। तर उन्हाळ्याच्या दिवसात काहीतरी गार प्यावंसं वाटतं, त्यामुळे मी आज मस्त हे चिंचगुळाचं पन्ह बनवणार आहे। कैरीचं पन्ह तर आपण उन्हाळ्यात बनवतोच, पण चिंचगुळाचं सुद्धा आमच्याकडे बनवलं जातं। तर इथे बघा, चिंच मी 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये भरपूर सारं पाणी टाकून हिला 1-1.5 तास चांगलं भिजू देणार आहे। तुम्हाला जर इन्स्टंट करायचं असेल तर तुम्ही याला छान गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकता चिंचला, आणि अर्ध्या तासामध्ये चिंच छान भिजते। त्यानंतर इथे बघा, चिंच भिजेपर्यंत मी गूळ चांगला चिरून किसून घेतलेला आहे। तर भरपूर सारा गूळ इथे आपल्याला लागणार आहे। तर इथे गूळ आपण सुरुवातीला पाण्यामध्ये चांगला विरघळवून घेणार आहे। तर मी एका पातेल्यामध्ये हा गूळ काढून घेणार आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे आपण चिंचेचा कोळ काढेपर्यंत गूळ चांगला पाण्यामध्ये विरघळेल। तर इथे बघा, मी एक तांब्या एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। तर कैरीचं पन्ह तर सर्वांना आवडतंच, पण त्याचबरोबर असं चिंचगुळाचं पन्ह कोणाला आवडतं आणि कोणाच्या घरी असं केलं जातं हे मला नक्की कमेंट करून सांगा। तर आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये जेव्हा उपवास वगैरे असतील तर तेव्हा उसळ तर आमच्याकडे विशेषतः जास्त आवडत नाही, पण उसळ केल्यावरती ती उन्हाळ्यामध्ये म्हणजे आपल्याला खावीशी वाटत नाही जास्त करून, तर ते हे चिंचेचं पन्ह त्या उसळीसोबत खाण्यासाठी आम्ही बनवतो। तर अशा पद्धतीने बघा, हे चिंचेचा कोळ मी कुस्करून काढून घेणार आहे। तर तुम्हाला जर असं कुस्करून चिंचेचा कोळ काढायचा नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्याला सुद्धा हे चिंच आणि पाणी एकत्र करून छान याचा कोळ किंवा गर तयार करून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने मी इथे ही चिंच चांगली कोळून घेतलेली आहे आणि ही आपण आता डायरेक्ट आपण ज्या पातेल्यामध्ये गुळाचं पाणी तयार केलं त्यावरती अशी गाळणी ठेवून हे पाणी टाकून चांगलं हे चिंचेचा कोळ इथून गाळून घेणार आहे। तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये होते। जर तुम्हाला अशा पद्धतीने करायची असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा, जेणेकरून तुम्ही सुद्धा असं चिंचगुळाचं मस्त आंबट गोड थंडगार आणि सुमधुर असं चिंचेचं पन्ह बनवू शकतात। तर इथे मी व्यवस्थित हा कोळ या चाळणीमधून गाळून घेतलेला आहे आणि याच्यामधून व्यवस्थित हा चोथा वेगळा करायचा आहे आणि कोळ व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे। आणि इथे पुन्हा एकदा हे सर्व गूळ आणि चिंचेचं जे पाणी आहे ते मी इथे मिक्स करून घेणार आहे चांगलं। तर अशा पद्धतीने याला आपल्याला ढवळून गूळ जो खाली तळाला राहिलेला आहे तो व्यवस्थित यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे। आणि नंतरचा ताटात मी थोडासा गूळ ठेवलेला होता तो सुद्धा मी इथे नंतर टाकून घेणार आहे, कारण की इथे चिंच भरपूर प्रमाणात आहे। आणि इथे बघा, मी मीठ सुद्धा चवीपुरतं टाकलेलं आहे आणि तुम्हाला म्हटलं तसं मी राहिलेला गूळ सुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे। तर उपवासाला आमच्याकडे जिरे पावडर, चाट मसाला किंवा काळं मीठ असं काही चालत नाही, त्यामुळे मी इथे हे ॲड केलेलं नाही आहे। पण तुम्ही याची चव आणि लज्जत वाढवण्यासाठी यामध्ये थोडासा चाट मसाला, काळं मीठ, त्यानंतर जिरेपूड आणि थोडंसं तिखट यामध्ये टाकून घेऊ शकतात। त्याने एकदम मस्त चटपटीत आंबट गोड असं हे चिंचगुळाचं पन्ह तयार होतं। तर उपवास नसताना मी हे सर्व टाकते, पण आज हे उपवासासाठी मी केलेलं आहे। आणि जेव्हा तुम्ही उपवासाला उसळ वगैरे करता तर त्यावेळेस असं चिंचगुळाचं पन्ह करून बघा, खूप मस्त लागते उसळ। तर अशा पद्धतीने हे पन्ह आपलं इथे रेडी झालेलं आहे। तर एकदम छान पातळ भरपूर सारं पाणी टाकून हे पन्ह आपण इथे तयार करणार आहोत। तर इथे बघा, बर्फाचे क्यूब मी इथे ग्लासमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि मस्त हे आता चिंचगुळाचं पन्ह सर्व करणार आहे। तर तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने असं आंबट गोड चिंचगुळाचं पन्ह करायचं असेल तर नक्कीच ही रेसिपी फॉलो करा आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि उन्हाळ्याची काळजी घ्या, खा प्या मजा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा। थँक्यू।